श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगलधामा, निजजन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामा तीत तू। इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वजदहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्योजात वामघोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगीभूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू। हे पय फेन धवल जगज्जीवना, द्वितीयाध्यायी कृपा करुन, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला। यावरी कैसा कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारण्यी। इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्रसह नामे भुभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी। पृतनावसने करुन, घातले उर्विसी पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु भगणे मावळली। तो एकदा मृगया व्याजे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली। व्याघ्र वृक रीस वनकेसरी, मृगमृगी वनौगो वानर वानरी, शशक जब्बुकांच्या हारी, संहारित नृपवर। चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती। नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडियेला। त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पून, म्हणे सूड घेईन बंधूचा। मित्रसह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानववेश, कृष्णवसन वेष्टित विशेष, दर्वी स्कंधी घेऊनिया। नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परमनिपुण, अन्नशाखा सुवास करीन, देखोन सुरनर भूलती। राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला। भोजना आला अब्जजनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणुनी वाढले। त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्रसह शापिला। म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया। राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलावा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण, म्हणे मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणोय, उदक करी घेतले। तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा। मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा। गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचते। म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्याची प्रपदावरी, जल टाकी मित्रसह। तो जानूपर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे। वसिष्ठे जाणोनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होसील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या। गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, शुद्धाक्रांत निशिदिनी, वनी भक्षी जीव सर्व। परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र,
दंतदाढा वाढलिया. जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमर डोळस, 12 वर्षी देखिला. सर्वे त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुनी, भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी. सवेची जाऊनी चरण धरी, सोडी झरकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत्पाप घेऊ नको एकसरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेच क्षणी. अस्थिपंजर टाकुनी, तिये पुढे दिधला. तव ती दुःखे करुनी, आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊनी घाली वदनी, कोण वनी सावरी तिते. मग तिने शाप दिधला राया ते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे दमयंती संगसुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडोरे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा, केल्या गोळा अस्थिपतीच्या. तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेशी. येरी कपाळ पिटी आक्रोशे करून, म्हणे झाले वंशखंडन. पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन, न करी कोण स्त्रियेशी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून, झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दीन करी. की नासिकी वेसण घालून, महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण, धरुनी क्षीण करीती मग. तैसा कल्पाश पद भूप, होऊनी राहिला दीनरूप. पुढे प्रकाशावया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहातसे. तेथीचे पाहुनी प्रमाण, वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन. अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्य पुत्र जाहला. तेणे पुढे वंश चालिला, असो तो राव मृगयेस निघाला. यथारण्य तथा गृहवाटे नृपाला, भोग त्यजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत, विवेका कुशे काम इभ आवृत. म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून, भोगल्या विण न सुटेची. ऐसा राव उदासयुक्त, वनी हिंडता मागे पाहात. तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी. न सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दात करकरा खात. राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळभारे डोलत. पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नाग राजशेवंती. मलयागर कृष्णागर जाती, जपा करवीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुळ देवदार. कपित्थ बिल्व अंजीर, अर्जुन पिचुमंद कदंबते. ऐसिया वना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी, क्षीरब्धी जैसा पातला. की मरतियांच्या मुखात, अकस्मात घातले अमृत.
की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक सहस्त्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्माश पादा पुसे कुशल क्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र. पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परमपवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथुनी मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत. सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण. तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा. कैवल्य गर्भेचा पूर्ण गाभा तेथेची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान. वसिष्ठ भृग जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख. नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते. ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित. ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित. भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तींचे करावे ध्यान त्याभोवते महासिद्धीचे पूजन. त्याभोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपाणी. रायास म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण. गोकर्णी एकदिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाणलिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्यलिंग पूजनाविण जाण उदक प्राशन न करीच.
पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्रे टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन कैलासा प्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुनी स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेणे. राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशकद्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्य लिंग ओतिले. सहस्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अर अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू. शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मून शके विधेश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाववेगी. वारिजनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्रा हे नील पयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज. हे मधुकैट भनरक मुरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनाथ कमान सरंजना जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन करता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भवयास आठी अमंगळपूर्ण वृद्धगाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली.
शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कवटाळीण. अनंत ब्रह्मांडे दाऊन, सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती, नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विंशाती नेत्राचे चत्वरी, पट्टमहिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदण. सप्तकोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जिये माझी. ते निर्वाण सांगा तीण शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रूवरी निर्वाणीती, प्रेरावित्वा सत्यपै. ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन, देव करती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तब रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितली उमाधवे. हाती घेऊनी लघुशंकेसी बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धींचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानोरानी पळती. तुझ्या मूत्रशंकेसी वेळ किती, लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊनी एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र, जाहला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्र, हाक फोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घेई करी. रावणन बोलेची निर्धारी, हस्तसंकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग, अशौच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परीन उपडे तया लागुनी, अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरियेला. तोही न उपडे तया लागून, मग तेथेची केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणोन, करीती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण विभीषण, तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून, देव जिंकिले रावणे. मयासूर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र, 18 क्षौहिणी वाद्यभार. जेथींच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा,
येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्यगोध्र विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीण अमंगळ, अति अपवित्र देखिले. सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरोन, हस्तपाद बोटे गेली झडवून. परम कुश्चित कुलक्षणा, कैचे अन्न उदक तियेते. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्णनासिक झडवून, किडे पडले बुजबुजीत. अंगीचे चर्म गेले झडवून, वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चांडाळीण, पापपूर्वीचे भोगित. तिचा मरणकाळ जवळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान, तियेले आगी न्यावया. दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले चौघे जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नितेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती, मग तया प्रती पोसिले. हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणत तिये चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपद. मग म्या तयासी पुसिले, इणे पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मींचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून, कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. चार कर्म करू लागली, बापे शिकविला नायके. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र. एक बापे केश धरुनी, सत्वर बाहेर घातले येसी. मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने इते स्त्री करून सत्वर, समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मध्यमासी रत. पुष्ट जाहली बहुत, घुरणीत लोचन उघडिना. शूद्र घेवोनी दासीदास, गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुधित आठवणी मांसास, शस्त्र घेवोनी चालली. मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण, पापिणी सुरी घालीतसे. ते अट्टाहासे ओरडत, गायी हंबरोनी अनर्थ करीत. इणे कंठ छेदोनी गृहात, वत्स नेले त्वरेने. डोळे उघडूनी पाहे पापिणी, मग गोवत्स ओळखिले ते क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी, म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मास भक्षुन, उरले टाकी बाहेर नेऊन. लोकात उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत, तो येऊन या यमदूत. इयेसी नेले मारित, जाचिती बहुत निर्दयपणे. कुंभीपाकी घालिती, असी पत्र वनी हिंडविती. तप्त भूमीवरी लोळविती, स्तंभ कवटाळविती तप्त जे का. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, हिचे काही आहे की नाही पुण्य. तो म्हणे शिवनाम उच्चारून, गोवत्सवध इणे केला. मग यमे दिधले लोटून, चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांध कुश्चल कुलक्षण, विष्ठामुद्रे भरली सदा. श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण, तव माय बापे गेली मरोन. मग ही हाती काठी घेऊन, गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून, गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण. यात्रा चालिली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगे ही दुराचार,
चांडाळीही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी, बहुत पापिणी मी आहे. हाका फोडीत हात पसरून, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांचपोन पाहत, मुखी घालावयाची नाही वस्त. म्हणून रागे भिरकावित, ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तासवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गर्जती जन, हेई करीत तैसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन, पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, गौतमे सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावोनी बैसत, शिवविमानी तेधवा. आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन, शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐकराया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुनी अचिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग, मित्रसहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग, उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष, पाठवीत दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळवून, मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एकवेळा, तेणे रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा, वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावोन, झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादिपदे ओलांडून, नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन, शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य, तेणे इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित. की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार. देवोनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुनिया. श्रीमद भीमा तटविलासा, ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा, कथारस वदवी पुढे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, तृतीयाध्याय गोडहा. इति श्री तृतीयोध्याय समाप्त. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.